हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत करते तुमचं माझ्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये. तर मैत्रिणींनो, सकाळचं जे वातावरण असतं ना, प्रत्येकाच्या घरातलं ठरलेलं असतं. तर सकाळचं जे रुटीन असतं ते आमच्या घरी कसं असतं ते तुमच्यापर्यंत मी शेअर करत आहे. तर सकाळी सकाळी पूजा जी असते ना ते आमच्या घरी केली जाते नियमितपणे. सकाळी पूजा केली की घरामध्ये खूप पवित्र आणि पॉझिटिव्हिटी वाटते. तर घरामध्ये स्वच्छ असं फरशी वगैरे पुसून क्लीन केल्याच्यानंतर मंदिर असं छान एकदम प्रसन्न वाटतं. त्यानंतर घरामध्ये जे काही स्वयंपाक असतो तर त्यामध्ये आज पनीर केलं होतं, होममेड पनीर. तर होममेड पनीर करताना ते कसं करायचं आहे हे पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर नेहमी आपण बाजारातलं विकतचं पनीर आणतो, तर कधी भेटलंच नाही किंवा एखाद्या वेळेस खराबही असतं बाहेरचं पनीर जे असतं ना ते. तर फ्रेश पनीर जे आहे ते घरात करण्यासाठी काय करावं, तर असं 1 लिटर दूध आहे ना मी ते घेतलं होतं. तर दूध आहे ना असं चांगलं तापवायचं आपल्याला, म्हणजे बारीक गॅसवरती आपल्याला उकळी येऊसपर्यंत तापवायचं. त्यानंतर अर्धा लिंबू आहे ना तो मी पिळला होता, म्हणजे लिंबाचा रस तो आपल्याला त्या दुधामध्ये उकळत्या दुधामध्ये टाकायचा आहे. तर त्यासाठी मी चहाची जी गाळणी असते ना ती यूज केली आहे. तर अशा पद्धतीनं उकळत्या दुधामध्ये मी लिंबाचा रस आहे ना तो टाकला होता. आणि जो झारा असतो ना आपला भजी वगैरे तळायचा, त्याच्या सहाय्याने आपण पाहू शकतो की जी मलाई आहे ती दिसते आहे का, म्हणजे दूध आहे ना आपलं फुटलं आहे का ते आपण ऑब्झर्व करू शकतो. तर अशा पद्धतीनं मी पाहिलं, पण दूध म्हणजे पाणी आणि जी साई असते ना ती काही वेगळी झाली नव्हते जास्त, म्हणजे दूध अजून काही इतकं फाटलं नव्हतं. तर मी त्यानंतर थोडंसं अजून उकळी यायची वाट बघितली. पण जास्त जर आपल्याला वाटलंच नाही की पाणी वेगळं झालं आहे, तर आपण सायट्रिक ॲसिड असतं ना जे घरामध्ये म्हणजे आपण ढोकळ्याला वगैरे यूज करतो, तर त्याचे 5-6 दाणे किंवा थोडंसं प्रमाणातच ते घ्यायचं. तर म्हणजे ते सायट्रिक ॲसिड जे आहे ना ते लिंबू सत्वच असतं, त्यामुळे ते 2-3 चमचे पाण्यामध्ये टाकून आपण दुधामध्ये लगेच टाकल्या अगदी 2 ते 3 सेकंदामध्ये लगेच मलाई आणि पाणी आहे ना ते वेगळं होऊन जातं. पाहू शकतो दूध एकदम फाटलं आहे. आणि असं थोडंसं एक 5-10 मिनटं अजून उकळी आणून द्यायचं आहे. जर एकदम पाणी वेगळं झालं तर आपल्याला एका कॉटनच्या कपड्यामध्ये हे पाणी आहे ना ते पूर्ण ओतून काढायचं आहे. म्हणजे आपल्याला कॉटनच्या कपड्यामध्ये फक्त ती मलाई आहे ना ती घ्यायची आहे. तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीनं पूर्ण पाणी आणि मलाई वेगळी झाली आहे. तर मैत्रिणींनो, ह्यासाठी तुम्ही घरामध्ये एखादा पांढरा कपडा असेल ना कॉटनचा तो घ्यायचा, कारण की एकदम जाड असेल ना आणि किंवा त्याला जास्त काही डिझाईन्स वगैरे असेल तर त्याचा म्हणजे त्याचा आकार जो पनीरचा आकार आहे ना तो थोडासा वेगळा येतो. पण माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी जो होता तोच वापरला आहे इथं. तर पाहू शकता तुम्ही कढईमध्ये मी पूर्ण जे पाणी आहे ना ते वेगळं केलं आहे. आणि ह्या कपड्यामध्ये असं वरच्या साईडने आपल्याला थोडंसं अलगद पिळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला ही जी मलाई आहे पनीर आहे ते आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये थंड पाण्यामधनं डीप करून काढायचं आहे. त्याच्यामधलं जे लिंबाचं जे वास असतो किंवा सायट्रिक ॲसिडचा तर तो पूर्ण निघून जातो. त्यासाठी थंड पाण्यामध्ये आपल्याला डीप करून तो पूर्ण वरच्या साईडने पिळून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं जे दुधातलं पाणी आहे ना ते पूर्ण निघलं आहे. तर ते तुम्ही यूज करू शकता एखादं कणिक वगैरे मळण्यासाठी किंवा कशासाठीसुद्धा. तर सध्या मी ते वापरत नाही आहे. आणि त्यानंतर आपण जे घेतलेलं पनीर आहे त्याच्यावरती असं एखादं पोलपट असतं किंवा काही जड असतं ना ते ठेवून द्यायचं आहे. तर माझ्या इथं वरवंटा होता जो पाट्यावरचा तो मी जड ठेवला आहे. म्हणजे जडच कुठली तरी वस्तू आपण त्या पनीरवरती ठेवायची आहे. आणि 15 मिनटं आपल्याला तसंच ठेवल्याच्या नंतर पनीर पाहू शकता तुम्ही खूप छान झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं पनीर आहे ना ते आपलं तयार झालं आहे. तर थोडंसं आपण ठेवताना जर पूर्ण गोल करून ठेवलं तर त्याचा आकार आहे ना चांगला होतो. तर सध्या माझ्याकडनं तो प्लेन झाला नव्हता, पण तरीसुद्धा आपण तो कट करणार आहोत, त्यामुळं त्याचा काही इतका प्रश्न येतच नाही. तर सध्या आता क्यूब्स बघू शकता तुम्ही पनीरच्या खूप छान अशा कट होतात ते. आणि आपलं पनीर मस्तपैकी तयार झालं आहे. तर तुम्हीसुद्धा घरी असं पनीर बनवू शकता. पनीरमध्ये अजूनसुद्धा काही रेड चिली फ्लेक्स किंवा काही मटेरियल टाकून कोथिंबीर वगैरे टाकूनसुद्धा आपण पनीर बनवू शकतो. तर सध्या मी इथं प्लेन पनीर बनवलं आहे. आणि पनीरची भाजी प्रत्येक घरामध्ये होतच असते, पण करण्याची पद्धतीने वेगवेगळी असते. पण इथं मी जी बनवली आहे ना एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने. तर
तर या इथं कढईमध्ये तेल तापल्याच्या नंतर जी ग्रेव्ही आहे ना तीच मी डायरेक्ट तेलामध्ये टाकली आहे. जिरं मोहरी टाकून आपल्याला ही ग्रेव्ही टाकायची आहे. तेल सुटूसपर्यंत चांगली परतून घ्यायची. त्यानंतर आपल्याला एक चमचा किंवा जास्त तिखट हवं असेल तर थोडं तिखट वाढवू शकतो तुम्ही. हळद टाकून त्यानंतर पनीर मसाला जो असतो तो कुठलाही यूज करू शकतो आपण. तर पनीर मसाला जो आहे ना तो टाकला आहे आणि छान असं मस्त परतून घेतला आहे. तर तेल सुटूसपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला ग्रेव्ही. आणि मटर जे आहे ते तुम्ही तेलामध्ये सुद्धा परतून घेऊ शकता किंवा असं वाटणामध्ये सुद्धा टाकू शकता. तर जे मटर आहेत ते छान असे परतल्याच्या नंतर पनीर आहे ना ते कोणी फ्रायसुद्धा करून घेतं तेलामध्ये किंवा असं डायरेक्ट टाकलं तरी चालतं. तर सध्या मी डायरेक्ट पनीर आहे ना ते ग्रेव्हीमध्ये सोडलं आहे. थोडंसं पाणी टाकून चवीनुसार मीठ टाकून ते थोड्या वेळ असंच तेल सुटूसपर्यंत शिजून दिलं आहे. तर मस्त असं पनीर आहे ना ते आपलं तयार झालं आहे. तर उपवास वगैरे असेल तर अशा पद्धतीनं पनीर किंवा काहीतरी वेगळी भाजी नेहमी होतच असते घरामध्ये. आणि कस्तुरी मेथी ना ती थोडीशी हातामध्ये चोळून आपण टाकू शकतो नंतर शिजल्याच्या नंतर पनीर. कस्तुरी मेथीचा फ्लेवर पण खूप छान येतो. तर त्यानंतर इथं पापड तळते. तर कमी तेलामध्ये आपल्याला पापड जर तळायचे असेल तर काय करायचं तर एकाच ठिकाणी झारा आणि एका ठिकाणी चमचा असं आपल्याला यूज करून जे पापड आहेत ना तेलामध्ये आपण चमच्याच्या साहाय्याने डीप करायचं आहे. म्हणजे जास्त प्रमाणामध्ये तेल असावंच असं काही नाही आहे. थोड्या तेलामध्ये सुद्धा आपण पापड आपले चांगले तळू शकतो. तर पाहू शकता तुम्ही तेल अगदी कमी आहे आणि मी चमचा जो आहे ना तो पूर्ण त्याच्या साहाय्याने पापड जे आहे ते तेलामध्ये डीप करत आहे आणि पापड आपले तळून घेत आहे. तर अशा पद्धतीनं आपण कमी तेलामध्ये पापडसुद्धा तळू शकतो. तर इथं माझे पापडसुद्धा तळून झाले आहेत. आणि त्यानंतर गोड काहीतरी उपवासाच्या दिवशी असावं म्हणून श्रीखंड किंवा काहीतरी खीर वगैरे केलीच जाते. पण आणि इतका सगळा स्वयंपाक झाल्याच्या नंतर किचन क्लीन करण्याची जबाबदारी प्रत्येक गृहिणींकडे असते. तर पूर्ण जो राडा झालेला असतो ओट्यावरती तो क्लीन केल्याशिवाय तर काय पूर्ण सकाळी जे आहे ते खूपच राडा वाटत असतो. त्यामुळे रात्री क्लीन करूनच जर झोपलो तर सकाळी आपल्याला जास्त डोकेदुखी होत नाही. त्यामुळं स्वयंपाक झाल्याच्या नंतर कंटाळा जरी आला तरी थोडासा तो दूर करूनच पूर्ण काही किचन आहे ना ते क्लीन केलं जातं. तर शेगडी आहे ना ती जर आपण धुत असेल पूर्ण स्वच्छ तर त्याचवरती जी बर्नर आहे ते काढून आपण त्याच्यावरती त्याच मापाच्या थोड्याशा छोट्या छोट्या आकाराच्या वाट्या आहेत ना त्या अशा ठेवू शकतो. जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी जाणार नाही बर्नरच्या साईडला वगैरे. तर अशा पद्धतीनं मी त्या वाट्या आहेत ना बर्नरच्या वरती ठेवल्या आहेत. कारण की तिथं आतमध्ये पाणी वगैरे जावं नाही म्हणून. आणि स्वच्छ असं साबणाने मग घासू शकतो आपण शेगडी. तर रोज अशी संध्याकाळी शेगडी स्वच्छ केलीच जाते म्हणजे नियमितपणे आमची इथं तरी. तर प्रत्येक ठिकाणी अशी स्वच्छता जर असेल तर खरंच रात्रीचं जे म्हणतो ना आपण झुरळांचे प्रमाण वगैरे त्याचं प्रमाणसुद्धा कमी होतं. तर अशी जी स्वच्छता असते ना किचनमध्येच आपण नेहमी केलीच पाहिजे. त्यानंतर आपण जी फोडणी वगैरे देतो त्याचा जो तडका असतो ते टाईल्सवरती पण जाऊन बसतो. तर ते आपण जर असे डेली नियमितपणे जर थोडीशी घासणी फिरवली की आपल्याला एकदम ज्यावेळेस ते जाऊन बसतात ना तेलकटाचे डाग ते काढण्यासाठी खूप खूप घासावे लागतात टाईल्स. तर अशा पद्धतीनं आपण डेली जर ते केलं घासलं थोडंसं तर जे आपल्याला अचानकच आपण क्लीन करायला जातो त्यावेळेस जास्त डोकेदुखी होत नाही. तर आता पाहू शकता तुम्ही ओटा वगैरे छान असं मस्त क्लीन झाला आहे. आणि रात्रीच्या वेळेस असं जर किचन क्लीन केलं तर सकाळी खरंच सांगते अजिबात गडबड होत नाही. किंवा सकाळी उठलं ना असं क्लीन किचन पाहिलंसुद्धा बघा तुम्ही खूप छान वाटतं. स्वच्छ भांडी वगैरे कधीतरी भांडी राहून जातात काही काही वेळेस प्रत्येकांना कधीतरी काही ना काही अडचणी होत असतात की रात्रीची भांडी वगैरे कधीतरी ठीक आहे. पण नियमित जर भांडी घासली आपलं जे सिंक आहे ना ते सुद्धा स्वच्छ करायचं. म्हणजे तिथंसुद्धा घासणे वगैरे फिरून छान असं क्लीन केलं की तिथूनसुद्धा कॉक्रोच आहे ना ते येण्याचं प्रमाण असं ते येत नाही. तर अशा पद्धतीनं सगळं काही जे कुठलंही लिक्विड तुम्ही वापरू शकता. अगदी असं काही ब्रँडेडच किंवा कुठलं हे अमुक तमुक वापरावं असंच काही नाही. तर तुम्ही स्वच्छ साधं साबणानेसुद्धा जरी नळावरनं हात फिरवला तरी पण नळ आहेत ना ते क्लीन होतात. त्याच्यासाठी कुठलं लिक्विड किंवा काही असं जरी नसेल तरीसुद्धा आपण शॅम्पूच्या सहाय्यानेसुद्धा जरी नळ क्लीन केले तरीसुद्धा आपले नळ आहेत ना ते क्लीन होतात. तर पाहू शकता तुम्ही नळ आहेत ना खूप छान असे स्वच्छ झालेले आहेत. आता पूर्ण जे सिंक आहेत बेसिन ते सुद्धा मी क्लीन करत आहे.
तर रात्रीची ही स्वच्छता आपण नियमित खरंच केली पाहिजे. आपलीच कामं थोडा वेळ आपल्याला कंटाळा येतो किंवा आळस येतो, पण आपण जर हे क्लीन केलं तर आपलीच कामं आहेत ना ती सोपी होऊन जातात. काही तयारी असते दुसऱ्या दिवशीची, सकाळी कोणाचे डब्बे असतात, तीसुद्धा आदल्या दिवशी आपण जर भाजी वगैरे कट करून ठेवल्या किंवा काही गोष्टी आपण अगोदरच केल्या नियमितपणे किंवा त्याचं नियोजन केलं तर आपल्याला त्या अडचणी वाटत नाहीत. आपलीच कामं सोपी होऊन जातात. आता प्रत्येक गृहिणींना कामं तर काही चुकत नाही, ती करावीच लागतात. पण त्या कामांचं नियोजन केलं आपण आणि थोडासा कंटाळा न करता हे कामं जर आपण केली तर नक्कीच ते आपल्याला सोपी होऊ शकतात. तर आता सध्या सगळं काही कामं वगैरे माझी उरकलेली आहेत आणि आजचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला कसा वाटला आहे, आवडल्यास चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नवीन अशाच छानशा ब्लॉगमध्ये.